सुद्धा मी आता सुनावणीत 2 तारखेची सुनावणी होती. ते मुंबईचे कोणते अधिकारी आले ते पत्र देऊन नाही गेले सर. तर मी म्हणलं तर साहेब तिथं म्हणे मी देतो म्हणे पत्र, ग्रामसेवक साहेब. तिथून काही पत्र भेटलं नाही म्हणे. तर मले विहीर 20 फूट झाली आहे, झाली 10 फूट शिल्लक आहे. तर माझं म्हणणं हे होतं का तुम्ही 10 फूट माझी खणून द्या आणि माझे पैसे दुसऱ्याच्या खात्यात टाकू नका. पाणी 20 फुटाला लागायचंच होतं. पाणी लागलं नाही आता लागलं समजा. तर काल त्यानं इकडे पत्र दिलं तुम्हाला, त्याच्यामुळं त्यानं काल सकाळी मशीन आणून टाकली विहिरीवर. आणि मला रात्री त्यानं पत्र पाठवले का बा तुम्ही लिहून द्या. मी काय लिहून देऊ, मला कामच नाही झालं. मला देऊन द्या, माझी काही अडचण नाही साहेब. माझे पैसे यायनं खोट्या सहीने पैसे टाकले. हे काय, हे माझ वक्ती नाही कायदा वेगळा होता का सर? हे म्हणणं आहे, बाकी काही नाही. मला लाभ देऊन द्यायचा याय ना, मी लिहून देतो तुम्हाला, मी काही करणार नाही म्हणून. तुमचं म्हणणं आहे की विहीर झाली पण 20 फुटाची झाली. हो, 30 फूट करून द्या आणि माझ्या लाभाचे पैसे टाकून द्या. ऐकून घेतलं ना, तेव्हा आपण वैयक्तिक लाभाची ग्रामपंचायत एजन्सी नसते, लाभार्थ्यांनीच काम करणं अपेक्षित असतं. बरोबर? काम कोणी केलं? त्यांनी सांगितलं आमची सोय नाही आहे. ठीक आहे. ऐकून घ्या, कोणाला भांडायचं नाही, आपल्याला मार्ग काढायचा याच्यातून. तुम्ही सांगितलं का ग्रामपंचायतला की बाबा माझी होत नाही, त्यामुळं हे करून द्या म्हणून? हे चुकीचं आहे सर, हे चुकीचं आहे. यानं जबरदस्तीनं म्हणजे हे केलं आहे. ते विषय मी त्याला सांगितलं विहीर बांधू नको, माझे खोदकाम व्हायचं आहे. काका म्हणे मी पैसे त्याच खात्यात येते म्हणे, मी तुले खोदून देतो म्हणे. हे रोजगार सेवक यायनं म्हणलं, मग खंदून देतो म्हणल्यावर मी म्हणलं बा दे बा खंदून. मग मी कुठे फिरू, गरीब माणूस. मला काय इकडे तिकडे हे आहे म्हणजे मला सापडत नाही म्हणलं काही कोणती वस्तू करून द्या बा. तर मग यायनं डुप्लिकेट पत्र लिहून पैसे त्या खात्यात येते म्हणल्यावर माझे 40,000 यायनं घेतले ना. त्या गोऱ्याची जोडी इकून यायला दिली बांधकाम करासाठी. ठीक आहे, पण तुम्ही आदेश वाचला असेल तुमचा विहिरीचा इकडे. आदेश कसा संबंध नाही? विहिरीचा आदेश आहे का तुमच्याकडं? ते यायच्याकडे जाय अहवाल 2 महिन्यात. नाही अहवाल नाही, आदेश. मला आदेश भेटला असेल ना की बाबा विहिरीचं काम करून घ्या म्हणून. नाही. पण तो एकदा आदेश, आता त्याच्यामध्ये कसं असतं, विहिरीचं काम तुम्ही स्वतः बघून घ्या, तुम्ही स्वतः करणं अपेक्षित असतं. बरोबर? तर तुम्ही ग्रामपंचायत दिलं, पुढं काय झालं? करून द्या ते माझे पैसे. मला काय अडचण आहे? पूर्ण नाही